बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये शासकीय सेवेतील कर्मचारी मोफत धान्याचे लाभार्थी आहेत। 5,000हून अधिक जणांचं रेशन कार्ड रद्द करण्यात आले। अपात्र लाभार्थ्यांवर अन्न पुरवठा विभागानं ही कारवाई केली आहे। नागपूर जिल्ह्यातील 5,750 रेशन लाभार्थी हे शासकीय निमशासकीय सेवेत असतानाही रेशनच्या मोफत धान्याचा लाभ घेत असल्याचं समोर आलं। त्यांना अपात्र ठरवून या रेशन कार्ड रद्द करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून। हितेश, शासकीय कर्मचारी मोफत धान्याचे लाभार्थी होते, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे का? अधिक माहिती। नक्कीच बघितलं गेलं तर नागपूर जिल्ह्यातील 5,750 रेशन लाभार्थी जे आहेत त्यांना त्यांचं जे राशन कार्ड आहे ते रद्द करण्याचं जे कार्य इथे चालू असल्याने यामधील शहरातील 3,589 तर ग्रामीण भागातील 2,161 शासकीय कर्मचाऱ्यांचा देखील समावेश इथे आहे। आणि हे बोगस की रेशन कार्ड जे करण्यात आलेले आहेत ते ही बाब जेव्हा तपासणी दरम्यान जी आढळून आली आहे आणि ही कारवाई आता करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। अंकिता, निश्चित त्यामुळे एकंदरीतच नागपूरमध्ये ही मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद हितेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।